नमस्कार, जय महाराष्ट्र. मराठी फार्मा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती रोज सकाळी 11 वाजता तुमच्यासाठी एका नवीन जॉबची जाहिरात तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून जाहिरात तुम्हाला सर्वात प्रथम बघायला मिळून जाईल. तर मित्रांनो, कल्याण डोंबिवली महानगरपालिका कल्याण यांच्याकडून एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. काय आहे जाहिरात, कोणकोणते पदे असणार आहेत, काय लागणारे पात्रता, कोणकोणते विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात, सर्व सविस्तर माहिती आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. यामध्ये मित्रांनो, गट ड आणि गट क यामधील पदांसाठी सरळ सेवा यासाठी भरती असणार आहे. सरळ सेवा भरती म्हणजे यामध्ये तुमची एक एक्झाम होईल, त्यानंतर तुमचे डायरेक्ट यामध्ये सिलेक्शन असणार आहे. कोणत्याही प्रकारचा इंटरव्ह्यू वगैरे यामध्ये घेतला जाणार नाही आहे. तर अर्ज कधी सुरू होणार आहेत? अर्ज मित्रांनो हे 10 जून 2025 पासून अर्जाला सुरुवात होणार आहे. शेवटची जी तारीख असणार आहे मित्रांनो ती असणार आहे 3 जुलै 2025. या तारखेच्या तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ही जी असणार आहे त्यांची ऑफिशियल वेबसाईट असणार आहे. या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. पदे ही जवळपास मित्रांनो 490 या वेगवेगळ्या पदांसाठी यामध्ये भरती असणार आहे. त्यामुळे जर तुम्ही यासाठी पात्र होत असाल तर नक्कीच अर्ज करायला पाहिजे. ही एक चांगली संधी असणार आहे. तर मित्रांनो, इथे जवळपास वेगवेगळे 21 संवर्ग असणार आहे. त्या 21 संवर्गाचे वेगवेगळे पदे यामध्ये असणार आहे, जसं की फिजिओथेरपिस्ट, त्याचबरोबर औषध निर्माता म्हणजेच फार्मासिस्ट, कुष्ठरोग तंत्रज्ञ, स्टाफ नर्स, किरण तंत्रज्ञ, त्याचबरोबर हेल्थ व्हिजिटर, त्याचबरोबर मानसोपचार, त्याचबरोबर प्रयोगशाळा तंत्रज्ञ, त्याचबरोबर लेखापाल असे विविध पदे यामध्ये असणार आहेत. पदांची माहिती तुम्ही सविस्तर या PDF बघू शकता. यासाठी किती जागा असणार आहेत पदांसाठी ते सुद्धा त्यांनी इथे मेन्शन केले आहे. फिजिओथेरपिस्टसाठी 2 जागा असणार आहे, त्याचबरोबर औषध निर्माता फार्मासिस्टसाठी 14 जागा असणार आहे, त्याचबरोबर स्टाफ नर्ससाठी 78 जागा यासाठी टोटल असणार आहे. त्याचबरोबर पगार किती असणार आहे तुम्हाला 38,000 1,22,000 इतकी तुमची सॅलरी राहणार आहे. सॅलरी ही हाय लेवलची असणार आहे, हाय स्केलची सॅलरी यामध्ये तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्ही यासाठी पात्र होत असाल तर नक्कीच अर्ज करायला पाहिजे. त्याचबरोबर ही पदांबद्दलची माहिती तुम्ही सविस्तर या PDF बघू शकता. इथे अर्जाबद्दल माहिती प्रोव्हाइड केली आहे. ऑनलाईन अर्जाची सुरुवात कधीपासून होत आहे तर 10/6/2025 पासून ऑनलाईन अर्जाला सुरुवात होत आहे. त्याचबरोबर शेवटची तारीख असणार आहे 3/7/2025. त्यानंतर मित्रांनो, परीक्षेचे जे काही ऑनलाईन प्रवेशपत्र असणार आहे ते तुम्हाला परीक्षेच्या 7 दिवस अगोदर त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्हाला मिळून जाईल. ऑनलाईन परीक्षेचा तारीख काय असणार आहे, तारीख तुम्हाला त्यांची ऑफिशियल जे काही वेबसाईट असणार आहे, संकेतस्थळ असणार आहे त्यावरती ते तुम्हाला वेळोवेळी अपडेट देत राहील. त्याचबरोबर त्यांनी ते हेल्पलाईन नंबरसुद्धा मेन्शन केला आहे. तुम्हाला कोणत्याही प्रकारची समस्या, तांत्रिक अडचण जर आढळली तर तुम्ही ह्या हेल्पलाईन नंबरवरती कॉल करून तुमची अडचण दूर करू शकता. त्याचबरोबर इथे तुम्ही बघू शकता, तुम्हाला जाहिरातीबद्दल काही डाऊट असेल त्यासाठी सुद्धा त्यांनी एक नंबर मेन्शन केला आहे. ईमेल ID सुद्धा मेन्शन केले आहे. त्या ईमेल ID वरती मेल करून किंवा या नंबरवरती कॉल करून तुम्ही तुमची अर्जाबद्दलची जी काही समस्या असेल ते दूर करू शकता, किंवा आपल्या कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता. आणि ही असणार मित्रांनो ऑफिशियल वेबसाईट. याच वेबसाईटवरती तुम्हाला परीक्षेचं काही दिनांक असणार आहे, वेळ असणार आहे, त्याचबरोबर कोणतं तुम्हाला परीक्षा केंद्र असणार आहे त्याची सर्व सविस्तर माहिती या वेबसाईटवरती तुम्हाला वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्याचबरोबर आता पात्रता बघूया, कोणकोणते विद्यार्थी यासाठी पात्र असणार आहे. मित्रांनो, पदांची संख्या ही जास्त असणार आहे, त्याचमुळे या व्हिडिओमध्ये आपण काही मोजकेच पदे बघणार आहोत. जर तुम्हाला कोणत्या पर्टिक्युलर पदाबद्दल सविस्तर माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये त्या पदाचे नाव मेन्शन करा. आपण त्यावरती एक स्पेशल व्हिडिओ बनवूया, त्यामध्ये त्या पदाबद्दल सविस्तर तुम्हाला माहिती मी समजून सांगू शकतो. त्याचबरोबर पहिले जे पद आहे ते असणार फिजिओथेरपिस्ट, 2 पदे असणार आहे. कॅटेगरी वाईज पदांचे विश्लेषण त्यांनी येथे या चार्टमध्ये प्रोव्हाइड केलेले आहे. त्याचबरोबर यासाठी पगार इथे बघा 38,000 पासून 1,22,000 इतका पगार राहणार आहे. आहारता काय राहणार आहे, शैक्षणिक आहारता इथे बघा मान्यता प्राप्त विद्यापीठाची तुमच्याकडे MPTH म्हणजेच फिजिओथेरपिस्ट अँड रिहॅबिलिटेशन याची तुमच्याकडे जर पदवी असेल तर तुम्ही यासाठी पात्र असणार आहात. त्याचबरोबर तुम्हाला संबंधित कामाचा 2 वर्षाचा अनुभव यामध्ये तुम्हाला इथे लागणार आहे. नंतरचे जे पद असणार आहे ते असणार आहे औषध निर्माता. त्यासाठी टोटल 14 पदे असणार आहे. औषध निर्माता म्हणजेच फार्मासिस्टसाठी ही पदे असणार आहेत. इथे कॅटेगरी वाईज विश्लेषण प्रोव्हाइड केलेले आहे. यासाठी शैक्षणिक आहारता काय लागणार आहे, पात्रता तुम्हाला लागणार तुमचे B.Pharm झाला असेल यासाठी B.Pharm विद्यार्थी जे काय असणार ते एलिजिबल असणार आहे. D.Pharmचे विद्यार्थी यासाठी एलिजिबल नसणार आहेत. त्याचबरोबर तुम्हाला MSPC म्हणजेच महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिलमध्ये तुमचे रजिस्ट्रेशन असणे कंपल्सरी असणार आहे. त्याचबरोबर संबंधित कामाचा तुमचा 2 वर्षाचा अनुभव यामध्ये तुम्हाला लागणार आहे. त्याचबरोबर नंतरचे जे पद असणार आहे ते असणार आहे स्टाफ नर्स. स्टाफ नर्ससाठी टोटल 78 जागा यासाठी पदे असणार आहे. कॅटेगरी वाईज पदांचे विश्लेषण प्रोव्हाइड केलेले आहे. यासाठी शैक्षणिक आहारता काय लागणार आहे, शैक्षणिक आहारतेमध्ये बघा मान्यताप्राप्त विद्यापीठाचे BSc नर्सिंग, तुमचं जर BSc नर्सिंग झाले असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. मात्र तुम्हाला 2 वर्षाचा अनुभव सुद्धा यामध्ये लागणार आहे. किंवा महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची
शालांत परीक्षा उत्तीर्ण म्हणजे तुमची 12वी झाली असेल आणि महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचे जनरल नर्सिंग किंवा मिडवायफरी या विषयाची पदवी तुमच्याकडे जरी असेल तरी सुद्धा तुम्ही यासाठी अर्ज करू शकता। 2 वर्षाचा अनुभव यासाठी सुद्धा तुम्हाला लागणार आहे। मात्र महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलमध्ये तुमचं रजिस्ट्रेशन असणं, नोंदणी असणे कंपल्सरी यामध्ये असणार आहे। त्याचबरोबर नंतरचे जे पद असणार आहे ते इथे बघा, हेल्थ ॲडवायझर या पदासाठी सुद्धा एक पद असणार आहे। कॅटेगरी वाईज विश्लेषण दिले आहे। खुल्या प्रवर्गासाठी हे पद असणार आहे। यासाठी शैक्षणिक अर्हता बघा, महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक म्हणजे तुमची SSC 10वी झालेली असणे यामध्ये तुमचे गरजेचे असणार आहे। त्याचबरोबर मान्यताप्राप्त संस्थेचा कुष्ठरोग तंत्रज्ञ पाठ्यक्रम पूर्ण असणे आवश्यक यामध्ये असणार आहे। त्याचबरोबर नंतरचे जे पद असणार आहे ते आपण बघूया, प्रयोगशाळा तंत्रज्ञ यासाठी सुद्धा एक पद असणार आहे। ओपन कॅटेगरीसाठी हे पद असणार आहे। त्याचबरोबर इथे बघा शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे, मान्यताप्राप्त विद्यापीठाची भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्र किंवा वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र किंवा सूक्ष्मजीवशास्त्र या विषयासह विज्ञानची पदवी तुमच्याकडे असणे गरजेचे असणार आहे। त्याचबरोबर मान्यताप्राप्त संस्थेची DMLT तुमचं झालं असेल, DMLT जर तुमचं झालं असेल तरी सुद्धा तुम्ही यासाठी अर्ज करू शकता। 2 वर्षाचा कामाचा अनुभव तुम्हाला इथे लागणार आहे। त्याचनंतर लेखपाल किंवा वरिष्ठ लेखा परीक्षक यासाठी 6 पदे असणारे कॅटेगरी वाईज पदांचे विश्लेषण प्रोव्हाइड केलेले आहे। या पदांसाठी शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे, अर्हतामध्ये बघा मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी, कॉमर्सची तुमच्याकडे शाखेची पदवी असणे गरजेचे असणार आहे। त्याचबरोबर लेखा किंवा लेखा परीक्षण विषयाचा कामाचा 3 वर्षाचा अनुभव मात्र इथे तुम्हाला लागणार आहे। निवड झालेल्या उमेदवारास 2 वर्षात विभागीय परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असणार आहे। हे तुमची निवड झाल्यानंतरची अट असणार आहे। त्याचबरोबर पगार बघा 38,600 ते 1,22,800 इतका राहणार आहे। सॅलरी मित्रांनो या पदांसाठी हाय स्केलची असणार आहे। शिवाय ही परमनंट कायम स्वरूपाची गव्हर्नमेंटची जॉब असणार आहे। त्यामुळे जर यासाठी तुम्ही पात्र होत असाल तर नक्कीच अर्ज करायला पाहिजे। त्याचनंतर असे विविध 21 पदे यामध्ये दिलेले आहेत। ही जी PDF असणार आहे मित्रांनो ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल करून देतो। टेलिग्राम चॅनलची लिंक मित्रांनो आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केली आहे। तिथे जाऊन तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा। टेलिग्राम चॅनलला जॉईन केल्यानंतर ही PDF तिथून डाउनलोड करा। PDF एकदा सविस्तर वाचा। जर तुम्ही यासाठी पात्र होत असाल तरच यासाठी अर्ज करू शकता। त्याचबरोबर परीक्षेची फी किती राहणार आहे, खुल्या प्रवर्गासाठी 1,000 रुपये इतकी फीज असणार आहे। मागासवर्गीय प्रवर्गासाठी 900 रुपये इतकी फीज यामध्ये असणार आहे। फीज जी असणार आहे मित्रांनो नॉन रिफंडेबल असणार आहे। त्यामुळेच हे PDF सविस्तर वाचा। शैक्षणिक अर्हता तुमच्या शैक्षणिक अर्हतेची मॅच होत असेल तरच यासाठी तुम्ही अर्ज करू शकता। त्याचबरोबर इथं काही सर्वसाधारण सूचना दिल्या आहे। ह्या सूचना सुद्धा तुम्ही अर्ज करण्यापूर्वी सविस्तर वाचून घ्या। त्यानंतर आता आपण बघूया यासाठी वयोमर्यादा काय लागणार आहे। वयोमर्यादा ते बघा, खुल्या प्रवर्गासाठी कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 38 वर्ष इतकी वयोमर्यादा यामध्ये राहणार आहे। मागासवर्गीय किंवा अनाथ प्रवर्गासाठी 43 वर्ष, त्याचबरोबर खेळाडूंसाठी 43 वर्ष, त्याचबरोबर दिव्यांगांसाठी 45 वर्ष अशी वयोमर्यादेमध्ये सूट यामध्ये दिली जाणार आहे। वयोमर्यादा ही तुमची 1 जुलै 2025 नुसार कॅल्क्युलेट केली जाणार आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो आज आपण या पदांबद्दल सविस्तर माहिती बघितली आहे। ही जाहिरात आज आपण डिटेलमध्ये बघितली आहे। या जाहिरातीबद्दल तुम्हाला कसलाही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन जॉब अपडेट्सची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात प्रथम पोहोचावी त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।